ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात मराठा आरक्षणावरून खडाजंगी रंगली आहे। मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेन, मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे, त्यांची शपथ वाया जाऊ नये हीच इच्छा, असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत। तर भास्कर शेठना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी वैभव परबनी। हिवाळी अधिवेशनाचा आखाडा रंगात आलेला आहे आणि चर्चा सुरू आहे ती मराठा आरक्षणाची। भास्कर जाधव असतील, इतर नेते असतील, सर्वांनी आपली भाषणं आहेत ती सुरू केलेली आहेत आणि भास्कर जाधव यांच्या भाषणाची सध्या चर्चा सुरू आहे। माझ्यासोबत भास्कर जाधव आहेत आणि दुसरीकडे संजयजी शिरसाट साहेब आहेत। आपण दोघांकडून जाणून घेऊया की या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निकाल काय आणि कसा लागणार। भास्कर शेठ, पहिलं तुमच्याकडे, कारण का तुम्ही काल भाषण केलेलं आहे आणि तुमच्या भाषणावर आता जोरदार प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। भाषण तर झालं पण यावर उत्तर काय अपेक्षित आहे? ओबीसीचे दाखले, हे दाखले तुम्ही आज देत नाही आहात, हे दाखले पहिले पिढ्यानपिढ्या आहेत। फक्त ते दाखले शोधण्याचं काम जो ड्राईव्ह घेतला जातो तो एकनाथराव शिंदेच्या समिती करते, याचं कौतुकच आहे, त्याबद्दल काही माझा विरोध नाहीये, ते आहे। परंतु सरसकट मराठा समाजाला आरक्षण हा त्यातनं प्रश्न सुटणार आहे का? आणि म्हणून एकनाथराव शिंदेनी जी शपथ घेतली ती दाखले काढण्याची फक्त घेतली नाही तर मराठांना आरक्षण देण्याची, आणि म्हणून तेवढं आरक्षण मिळावं आणि त्याच्याकरता संजय शिरसाटांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश यावं याची मी प्रार्थना करतो। एक लक्षात घ्या, ह्या आरक्षण ह्या विषयाला आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतोय आणि सर्वजण घेत आहेत। मग तुम्ही 24 तारखेला देणार का? एवढंच फक्त त्यांचा प्रश्न आहे। झालं काम म्हणजे मला आपला हारबीर घेऊन यायला मी सभागृहात सांगितले, पहिला हार घेऊन तुम्ही तर हार घेऊन यायला आणि दिलं तर का दिलं हे म्हणायला सुद्धा नाही, अजिबात नाही। कसं माहिती का तुमच्या भूमिका एक लक्षात घ्या, तारीख हा त्याच्यात गळ्यात घालणार हा पण प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या तो मी सभा नाही, ते मला माहिती आहे, मला ते लक्षात आलं, ते शेवटी श्रेय कोणाला जातं ह्याची लढाई करू नका असं मी काल सभागृहात सांगितलंय। पण मी सभागृहातच सांगितलंय की मी मुख्यमंत्र्यांना हार घालेन। तुम्हाला काय वाटतं त्यांनी अजितदादांच्या गळ्यात हार घाललं म्हणजे तुम्हाला काय गैर आहे का? तुम्हाला अपेक्षित आहे पाहिजे ना, तुम्हाला काय अपेक्षित? देवेंद्र फडणवीसच्या गळ्यात पाहिजे ना? अरे जाऊ दे ना, पण आम्ही सगळेजण मिळून काम करतोय, विरोधी पक्षाचे सर्व आमदार आमच्या बरोबर आहे। मी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात हार घालीन। हा, मुख्यमंत्र्यांवर जास्त प्रेम असं तुम्हाला वाटत नाही? कारण का त्यांच्या अपेक्षा निश्चित आहेत, राज्याचे प्रमुख आहेत आणि ते सुद्धा त्यांनी काल सभागृहात सुद्धा हे कबूल केलं की मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह काम पॉझिटिव्ह करतात, त्यांना यश यावं अशा शुभेच्छा सुद्धा त्यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजगी देखील आहे। भास्कर शेठ, तुम्ही आताच पेपर नाही, तो विषय वेगळा, हा विषय वेगळा, त्या बाबतीत तुमची नाराजी आहे? नाही, तो विषय वेगळा। नाराजी अशी आहे की मी त्या माणसाला सहृदयी समजतो, तो माणूस हा लोकांना मदत करणार आहे हे मी ऐकून आहे। खरं सांगायला गेलं त्याने अनेकांचे अनुभव देखील आहेत, परंतु त्यांनी जे माझ्या मतदारसंघामध्ये अपघात घडल्यानंतर बाकीच्यांना मदत केली आणि मी ज्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे ती माणसं कोणाची, आणि म्हणून माझी नाराजी आहे ती माझी व्यक्तिगत काय तुम्हाला वाटत नाही? आमदार भास्कररावांचा जर असा प्रश्न असेल ना, निश्चित भास्करराव हे आमच्यापेक्षा सिनियर सदस्य आहेत, त्या सिनियर सदस्य, आणि चुकीने जर असं काही झालं असेल तर त्याबद्दल निश्चित त्या सीएम साहेबाला आम्ही सुद्धा भांडू, आम्ही भास्कररावाच्या खांद्याला खांदा लावून भांडू। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी मदत आणि भास्कर शेठ विरोधात असल्यामुळे अन्याय का तुमच्या? एक लक्षात घ्या, भास्करराव जे आहेत ना एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, आम्ही त्यांना पक्षाचं म्हणून पाहत नाही। भास्कररावला शेतात काम करताना जेव्हा आम्ही पाहतो ना, आम्हाला वाटतं की आमच्यातला माणूस काम करताना दिसतोय। आम्हाला जेव्हा सभागृहात तो बोलतो त्या टायमाला आम्ही तेही प्रशंसा करतो। भास्करराव बोलतोय तर बेस धरून बोलतो, कुणाची भाडबीड ठेवत नाही, त्याला त्या टायमाला त्याचा पक्षही दिसत नाही, त्या टायमाला त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून तो समाज हिताचा जे असेल तो बोलतो, त्या टायमाला आम्ही त्याची प्रशंसा करतो। विरोधाला विरोध करणं हा आमचा स्वभाव नाही, आम्हाला ते जमत। भास्कर शेठवर अन्याय का हा प्रश्न माझ्यावर अन्याय आम्ही दूर करू, आम्ही मिळून दूर करू। या विशेष शोचं एक वैशिष्ट्य असं आहे की जाताना आपण एक गळाभेट घ्यायची आणि मगच जायचं, त्यामुळे आम्ही तिथंच उभे होतो दोघे एकमेकाला, आम्ही रोज गळाभेट घेत असतो, फक्त तुमचा कॅमेरा आमच्याकडे पाहत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।